डॉक्टर प्रतापराव रामचंद्र दिघावकर यांना राज्यसभेवर संधी द्यावी. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची एकमुखी मागणी. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, बागलाण आणि परिसरातील नागरिकांमध्ये सध्या एकच ठाम भावना व्यक्त होत आहे. कर्तृत्ववान, अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमेचे प्रशासक डॉक्टर प्रतापराव रामचंद्र दिघावकर यांना राज्यसभेवर संधी द्यावी. त्यांच्या दीर्घ, पारदर्शक आणि परिणामकारक सेवाकाळाचा विचार करता ही मागणी केवळ भावनिक नसून तर्कसंगत आणि न्याय असल्याचे मत विविध स्तरातून व्यक्त होत आहे. डॉक्टर दिघावकर IPS 2001 बॅच निवृत्त यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगचे सदस्य म्हणून जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवताना त्यांनी लोकाभिमुख, उत्तरदायी आणि नवोन्मेषी प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी केली. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझेशन क्राईम ॲक्ट मोक्का कायदा प्रक्रियेत त्यांचा अभ्यासपूर्ण सहभाग होता. या कायद्यामुळे राज्यातील संघटित गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आहे. महिलांवरील व बालिकांवरील अत्याचारांना कठोर शिक्षा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती क्रिमिनल लॉज महाराष्ट्र अमेंडमेंट ॲक्ट शक्ती कायदा निर्मितीतही त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच वाहतूक सुधारणा व रस्ते सुरक्षेसाठी महाराष्ट्र मोटर व्हेकल्स रूल्स मसुदा समिती सदस्य म्हणून योगदान दिलं. त्यांचा शैक्षणिक प्रवासही प्रेरणादायी आहे. BA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन्स, MBA, LLB, LLM प्रथम श्रेणी यासह पर्यावरण विज्ञान, ग्रामीण विकास व प्रदूषण नियंत्रण विषयात त्यांनी PhD पदव्या संपादन केल्या आहेत. सायबर कायद्यातील डिप्लोमा आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट लखनौ येथील स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट अभ्यासक्रमामुळे त्यांची धोरणात्मक दृष्टी अधिक परिपक्व झाली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया व इस्रायल येथे त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलं असून आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. युनायटेड नॅशनल्स न्यूयॉर्क येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव विषयावर केलेले त्यांचे भाषण विशेष गाजले. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, DG इन्सिग्निया, इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार, वंशश्री राज्य पुरस्कार, महात्मा गांधी पीस अवॉर्ड आणि APJ अब्दुल कलाम पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. पर्यावरण, समुदाय पोलिसिंग आणि तंटामुक्ती उपक्रमांमधील त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. सध्या ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असून नमो चषक महाराष्ट्र उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करूनही पक्षाचा आदेश शिरोधार्य मानत त्याने अधिकृत उमेदवारीसाठी निष्ठेने कार्य केले. ही त्यांची पक्षनिष्ठा, संयम आणि त्याग अधोरेखित करणारी बाब आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असताना कोरोना काळात गोरगरीब शेतकरी वर्गाचे व्यापाऱ्यांकडून बुडालेले सुमारे 52 कोटी रुपये वसूल करून देणारे ते महाराष्ट्रातील उल्लेखनीय अधिकारी ठरले. बागलाणमधील शेतकरी कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण ठेवून कार्य केलं. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग तसेच अनेक सामाजिक संस्थांकडून त्यांना राज्यसभेवर संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे की डॉक्टर दिघावकर यांच्या दीर्घ प्रशासकीय अनुभवाचा, कायदेविषयक सखोल ज्ञानाचा आणि दूरदृष्टीचा उपयोग राष्ट्रीय पातळीवर व्हावा. त्यांना राज्यसभेवर संधी दिल्यास संसदेत महाराष्ट्राचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडला जाईल आणि शेतकरी, युवक, महिला तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. अनुभव, प्रामाणिकपणा आणि समाजहिताची तळमळ असलेले नेतृत्व राज्यसभेत पोहोचणं हीच काळाची गरज आहे. पक्ष नेतृत्वाने उत्तर महाराष्ट्राच्या या एकमुखी जनभावनेचा आदर करून डॉक्टर प्रतापराव रामचंद्र दिघावकर यांना राज्यसभेवर नियुक्ती द्यावी ही सर्वांची आग्रही मागणी आहे. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन, भारत सरकार, नोंदणीकृत.